कल्याणजवळच्या मोहरे इथे एक गॅस एजन्सीनं ग्राहकांची खाती परस्पर दुसऱ्या गॅस एजन्सीमध्ये वळवली आणि या संदर्भात ग्राहकांना कुठलीही पूर्वकल्पना दिली नव्हती। महिन्याभरापासून गॅस सिलेंडरचं बुकिंग केलं असताना आता एजन्सी बदलल्यामुळे पुन्हा एकदा नव्यानं बुकिंग करावी लागते। त्यामुळे ग्राहकांनी संताप व्यक्त केलाय। हजारो ग्राहकांची एजन्सी एका दिवसात बदलल्यामुळे त्यांची तारांबळ उडाली आहे। नाराकॉप मध्ये न सांगता आम्हाला ट्रान्सफर केलाय अचानक। आता आमचं इकडेही बुकिंग नाही होत नाराकॉप मध्ये आणि न्यू रिलॅक्स मध्ये पण बुकिंग नाही होत आणि फोनही नाराकॉप वाले उचलत नाही। न सांगता आम्हाला ट्रान्सफर केलंय, काहीही विचारलं नाही, सांगितलं नाही आणि फोनही नाराकॉप वाले 5 दिवसापासून फोन करतो, 5 फोन केले नाही, फोन त्यांनी समोरून आम्हाला केलंय। या ठिकाणी नागरिकांना कुठलाही कल्पना न देता अचानक कशा कुठल्या बेसवरती ट्रान्सफर करतायत? नागरिकांना कल्पना द्यायला हवी ना। नागरिक इकडे तिकडे धावत राहतो, इकडे जा तिकडे जा। सिलेंडरचा आत्ताच्या काळामध्ये सिलेंडरचा जो तुटवडा चाललाय त्या तुटवड्याच्या काळात नागरिकांच्या घरामध्ये 30 दिवसानंतर नंबर लागतो। नागरिकांची या ठिकाणी तारांबळ झालेली आहे आणि या ठिकाणी मोठा या नार्कोबस सोसायटीचा खूप मोठा भ्रष्टाचार चालू आहे। या ठिकाणी त्यांनी बऱ्याच ठिकाणी सिलेंडर ही एक मोठ्या विक्रीमध्ये केलेले आहेत, त्यामुळे नागरिकांना खूप याचा मनस्ताप झालेला आहे।